नमस्कार मंडळी, कसे तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम सर्वांच्या मनापासून स्वागत. बाई आज काय काम करायचंय? अरे काय मला उठा आलाय, पण तो केलं पाहिजे लवकर पटापटा. हा मी करतो सांग. आग सुकत जाय, डाळिंबाचा पाला आणिव, डाळिंब आणिव, मिरच्या आणिव. काही आपल्याला मिरच्या बी नाहीत आज. त्याच्याकडून घेऊन ये. हा, आणि लवकर आला पाहिजे मला धुणं धुवूस तर. मग काय करायचंय? मग बनायचं ना आपल्याला काही. रेसिपी हा, डाळिंबाचं पालन ते काय लागत आहे? लय घरचा नाडा तोडीतोय, उकळून केलं का मग जरा बरं लागत. बरं आलं घेऊन. डाळिंबाचा पाला, डाळिंब आणि मिरची एवढंच ना? हा, अजून आणि लवकर आला पाहिजे ना तो. जातो. आता आपला पेरलं पिकलाय, आता मी खातो. आता पिकल्याला पेरलेलं भारी लागतो. चिकूचा पिरू पिकला होता, त्याने ठेवला होता बघा. आजी ते जेवण केलं त्यावर मी पेरलो खातो. नाना बरं झालं आपल्या आजीने मस्त काम सांगितलंय की ते पण आखसू कर. तो मला पण 2-3 दिवस भेटलेला नाही. याच्याकडे बघतच आता का बरं? हे येतच नाही, येत नाही. गावात नाही येत ना? हा. बरं चला आता आपण जाऊ त्याच्याकडे. झालं का बाई दोन? हा, झालं बाबा. जेवण झालं का? हा, जेवण जेव्हा देव एखाद्याच येत ना. हा आज एकादशी. नाही घरी का? बाई धरती बाई. आणलं का डायरेक्ट पाहुणा आज आम्हाला. तू भेटला नव्हता मला 2-3 दिवस झाला. कालच भेटलो तर आपण आणि खोटं बोलतोय कॅमेऱ्यासमोर. काल कुठे भेटलं काल मग खेळायला नव्हतं गेला का तू? नाही. तू गेलो मी खोटं बोलतोय कॅमेऱ्यासमोर. जेवण झालं का? नाही एवढं लवकर कसं. चला मिरच्या सांगितल्यात बाईनी. डाळिंबाचा पाला. चलो गॅस मिरच्या तोडायसाठी आखसून बघ कटोरा घेतला, एक पिशवी घेतली. आता आधी मिरच्या तोडायला शिकायचंय आता. आता मिरच्या तोडायच्या आहेत. मिरच्या नाही तोडलं का त्याच्यासाठी मी कधी नाही का आपल्या आजी आणि आजोबा असलं ना असे काम करायची वेळच नाही आली. ते करूनच देत नाही. हे बघू शकता आखसूच्या एवढं पूर्ण मिरच्या केलेलंच नाही ते मिरच्या. जेवढं आम्ही खातो तेवढं आणि शेजारी जेवढे काय खायला नाही ते तेवढंच फक्त. बाकी काय असं पण खराबच होऊन जातं. गावाकडे असं विकत वगैरे देत नाही. असं जर असलं ना जवळचं शेजारी पाजारी येऊन डायरेक्ट घेऊन जातात. बघू शकता किती मिरच्या फुल गच्च भरली मिरची. जर चिकू एवढे ह्या मिरचीपेक्षा हिला बघू शकता एकदम दाट आहे, एकदम फुल भरली. इकडच्या पुढच्या चांगल्या आहेत. लाल लाल आम्ही कसं पोचतो म्हणजे तिखट नसतात. या कोणत्या दिवशी पायाला खाताना नका. काम कर, नुसता बोलवतो फक्त ब्लॉग मध्ये. काम कोणी करायचं? तुला काय करायचं? तुझ्या वयात आम्ही किती काम करायचो. तू आता काय म्हणला माहिती आहे का? काय तुम्हाला भेटला नाही 2-3 दिवस बघतो त्याच्याकडे. आता म्हणलं कसं बघतोय काय माहित आता. आमचे बोलणं कमी, आमचे भांडणं जास्त असतात भेटले. होय चुकू. तू बघितलं किती येऊ. काय जाता नाही का मिरच्या तोडतात. हे बघा मिरच्या. तुला तो देता येते का? मला काहीच येत नाही. मी असाच आहे सगळं. काही करायला गेलं का मला येत नाही. त्या दिवशी भाजी उपटत होतो, मला म्हणलं तुला येत नाही म्हणला. इथं चालायचं याला नाही तर तिकट लागून घेशील. बघितलं डोळ्याला हात नको लावू फक्त. आपलं म्हातारा माणूस, याला सगळं माहिती आहे आपल्यापेक्षा. आपल्या डोळ्यात बोट केलेला लहानपणी म्हणून मी म्हणतो. त्याच्यामुळेच माहित झालं का तुला? एक्सपिरियन्स क्वालिटी आहे त्याच्याकडे. Experience आहे त्याला. 5-6 किती घातल्या होते डोळ्यावर तरी नीट नव्हतं झालं. थोड्याच घातल्या होत्या. तर एक साबणी तो सावलीत झालं. बघा किती फास्ट भरलं ना. मोठ्याला मिरच्या त्याच्यामुळे पट्ट भरलं बरं काय. अजून किती 2 मिनिटं आले फक्त. 2 मिनिटात एवढे. मिरच्या किती पण घेऊन जाय, पण कसं आहे ना, आखाडाचा महिना आहे. जास्त चटणी काय खाऊ नका. होय मी नाही खात बा जास्त. बाई नाच बैल विचार आखाडाच्या महिन्यात काय होतं तिखट खाल्ले. बेकारी होती. फूट लागत मागं. काय भूत लागत आहे. हे काय बोलून काही सांगता येत नाही हो. एका टायमाला तुम्ही एक तो देता, मी किती तो देतो. तुला जास्त माहिती आहे ना आमच्यापेक्षा. तुला साबण आहे का तुमच्या घरी आम्हाला हात धुवायला? तर तुमच्या डोळ्यालाच लागतं साबण नसले तर. आमचं घर आहे, आमचं काय समाज मंदिर आहे होय.
सवास म्हणजे नाही घरी माझं जायचं तिथं घरी जाऊन हात म्हणजे- धुवायचे. घरी जाऊन खायला तुमचं आहे ना ते मग मिरच्या कोणाची आहे तुमच्या मग हात कुठे ठेवायचे तुमची तोडून वाळू घाल आणि नंतर याचा नाही का मसाला बनायचा, नाही तर मग वाळू निघायची. हा तसंच करू आपण. लाल बिझनेस मसाला करून घेऊ घरचाच. आपल्याला मिरची पावडर तशी पण काम येईन वर्ष. खरंच काम नाही. किती मिरची हा तसंच करू हा तसंच करू. बघू शकता अक्षूचा लहानपणीचा फोटो. अक्षूने बघा कशी नोट करून टाकले आहे. ही खालचा ना पण खालचा ना पण ही अशीच लावून देतो ह्यो. कोणी खर्चाव नाही म्हणून तशी करून ठेवलेली ती. मी खोलीन आणि मी पाडून टाकेन खर्चाची येडं फुटणार. तुझी तर लेकी पाले हो या मिरच्यात वादायला. ठीक आहे, चॅनल खोलायचा मग ठीक आहे, तसंच बोलत आहे ना. अजून 5वीला आहे, 10वी झाली ना, चॅनल खोलून देऊ. आता जर खोलला ना याला मामान ते लय टोले टाकते ना जोराचे. बाईची ऍक्टिंग करतो, बाई जवळ नसते हो. हा बैच लय खतरनाक पहिल्या करतो. घरी गेलो सांग यो बाहेर गेला का बाईची ऍक्टिंग करतो म्हणतो आता काय तो लेकी त्याच्या बाळांनो काय चवीला करता. मीठ टाकते. आता तो त्याच्या वेळेला मीठ टाकते त्याच्यात ठ्यासा होईल मग. आमच्या चिक्कूबाईची रेसिपी बघत जा तुम्ही. चिक्कूबाई भारी आहे. नाही चिकूची आजची निलूची आजची नाही. बरं तसं तर तसं. नाही तर असं दोघाचं नाव नाही त्याला का अक्षूची आजची बरं असेल त्याला केलं आजची आजची. माझ्या सगळ्या अक्षूचं मिरच्या तोडून नेशील म्हणून तुला आता हाताने तोडून देतो सगळ्या. आता झालं म्हटलं भरलं. चिक्याच्या हातात जास्त दिसत रे. हा भारी खात लय आल्या वा झाल्या. चला बस का चिक्कूचं मन भरलं शिवाय नाही बंद करायचं आपल्याला. काय ती मिरची खाते. चिक्क खाय बरं 4 मिरच्या चल पहिलं लगेच. काय खायचं तुला लगेच तू हा. जे म्हणशील ते लगेच तुला पैन. लक्षात राहून द्या आकाड चालू आहे. मला काय करायचं तू काऊन टाकलं मग मी तुला चालू. इकडला कुठे आता हा डाळिंब. काय आता फायनली सगळ्या मिरच्या तोडून झाल्या जवळपास नाही का. आम्ही 5 मिनिटामध्ये अर्धा किलो मिरची तोडली असेल. अर्धा नाही 1 किलो आहे. 1 किलो अजून तोडू आपण बघा. 1 किलो बरं नाक्सू चल तू चल काय बघू शकतो एवढी अर्धा असेल. जाऊ दे आपल्याला कुठं विकत खायचंय आपलं घरचंच. नाही पण आपण एक टायमामध्ये अजून तेवढ्या आपलं तरी आपण परत नाही चलो. चलो. येऊ दे सर पण येऊ दे. बघून दे तुला घेता येत नाही असं खरं आहे. हे 500 झाडे आहेत डाळिंबाचे आणि आता आलेले आहे ते बघू शकताय. काही छोटेले आहेत. बघा आत्ता बाग तुटून गेलेला आहे आणि जे राहिलेलं आहे ना ते पाठीमागचं आहे अजून. तरी भरपूर डाळिंब आहे पाठीमागं. त्याला आलेला आहे बघा. आमच्या आधी उगले नाही. आमच्या अशी एवढा द्यायचे खाली हो गाईस हे बघू शकताय खतरनाक. अक्षू हे लय महाग असं मार केलंय. लय नको देऊ गाडी 1-2च दे. आपण काय करायची तर होती रोज खायची आपल्याला कोणतं विकत घेऊन खायचंय. अरे तसं नाही पण खायला कोण आहे घरी ते दोघंच आपल्याला त्याला हे पाहिजे. मी खाय ना स्वतः खातो. सगळे आता खातो. बरं काहीच बघू शकता डाळिंबाची क्वालिटी. हे बघू शकता कलर बघा डाळिंबाचा कसला आहे. एकदम ऑरेंज कलर आहे एक डाळिंबाचा. काय दाखव काय चिकू काय तर दाखवू राहिला भाऊ काय दाखवतो. काही वेगळं नको दाखवू बरं का. पळायची वेळ ना सांगतो काही तो काही दाखवशील. काही बघू शकतो हे 1 नंबर कलर आहे बघा. हे 1 नंबर झाड सापडेलं आहे. हे बघ कालचं वाळून केलंय तरी पण किती आलं. हाताला कलर लागलाय बघा. बॉटल कलर लागतो डायरेक्ट एवढा कलर झालाय बाय. हे बघ नाही वाळून केलंय तरी पण किती आलं. पाण्यामुळे गेलं वाटतं सुकलंय बाजूला. हे बघ अक्षू त्याला अक्षू कॅच अय फुटन ते राहू दे बॉल कॅच घेतो त्याला हे कॅच लागन त्याला. हे घेत तुला माहिती नाही अजून. उई हे मोठं बास 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 नको लय थोडं. तू सगळ्यात मोठं तर ते झाडं तोडून घेऊ राहिले बाय.
याला तट पण नाही आणि तू तो देतो मला नाही तोडायचं नको मला नाही तोडायचं अच्छा बाजू लागतो लय नको तोडू हे लय तोडे एवढे खायला कोणी खाणार नाही कोणी खाणार नाही याला नाही, माझ्या भावाचं चला बाजारा चला चला पाला घेतात फक्त पाला उकळायला कशाचं डाळिंबाचं हा नाही तर नको टारपाला उकळायला तरी चालते ना हा पाल्यापेक्षा आहे ना याची जी साल आहे ना तिने लय लवकर फरक पडतो. बरं चालच उकळ मग नाही तर संतले असले तर आपल्याला काय करायचं संतलं घ्यायचं एक सोलायचं नाही तर डोळ्यात पिळायचं तुला अशाच आयडिया येते तर याडे ते त्यात काही पण. चला मग येऊ दे तर मित्रांनो कसं असतं ना आता समजा तुम्ही आता बघितलं की निलू म्हणला की आपले म्हणजे घरचे डाळिंब येतं एवढे नको तोडू घरच्याला खायला म्हणजे एवढं पण हे नसतं. पण कसं आहे ना शेतकऱ्याचं तसंच असतं चांगला माल आहे ना व्यापाऱ्याला नेऊन घालतो आपण आणि त्यानंतर जो काही खराब आहे ना ते आपण घरी खातो. पण शहरात आहे ना कसं तुम्हाला तिकडे चांगला भाव भेटतो याचा की विकत घ्यायला गेलात तर म्हणजे कसं तुम्हाला महाग पडतंय. पण आमच्याकडनं जे व्यापारी घेतात ना ते अर्ध्याच भावानं घेतात. तरी पण आम्ही म्हणजे कसं चांगलं घरी नाही खात शेतकऱ्याची पहिल्यापासून म्हणजे तीच रीत चालत आलेली आहे. बघू शकते गाईचं अक्षण किती भारी सांगितलंय शेतकऱ्याचा नाही का हात कधी पण भरलेला असतो. हां आणि चांगला शेलका माल कधीच आपण म्हणजे घरी खात नाही तर शेतकरी म्हणजे त्यांना वाटतं तेवढे त्याचे 1-2 रुपये जास्त होतील पण ते चुकीचं आहे. म्हणजे घरी खायला पाहिजे कारण की कसं ना बाहेर जाऊन तेच माणसं घेणार आपल्याकडनं त्याचंच माती मोल किंमत भेटणार त्याला त्याच्यापेक्षा घरच्यांनी खाल्लं तरी ते चांगलंच आहे. शेतकऱ्याला पिकिता येतं पण इकिता येत नाही. ते याच्यामुळेच मानतो. गाईस पूर्ण आता डाळिंब वगैरे तोडले मिरच्या तोडल्या बघू शकता अक्षरशः सगळे 500 झाडं होते आणि आता फक्त नाही की इथं 50 झाडं तुटून गेले आहेत अजून जवळपास नाही का 450 झाडं बाकी आहेत तुटायचे. आता भाव काय चालू आहे आता भाव एवढा काही जास्त नाही किती चांगला भाव माल नेला तरी एवढाच भाव डाऊन झाला आहे बघू शकतात माल किती भारी आहे. तर काहीची हातातही घेत नाही मला ताण घ्यावा लागत असं ओतून दे तू डायरेक्ट. शिंगाला का तर काहीच आता सगळं घेतलं आहे आणि आज एकदम भारी वाटलं आहे की आज मिरच्या वगैरे तोडल्या आहे डाळिंब तोडले आणि 2-3 दिवस झाले अक्षरला तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच नसेल कारण तो अभ्यास करतोय आणि मी काम करतोय दोघं पण. आता बऱ्याच दिवसापासून आमची पण भेट नव्हती झाली. काय म्हणा आजीने सांगितलं अक्षय पडताय आणि त्याच्यात एक काम बी झालं आणि भेट पण झाली आमची. तर काहीच बघू शकतो मला ट्रॅक्टर देतो पाया नाही पडलं पण असं उचलून ट्रॅक्टर चालायचं. टाकभर चिक्कू गेरण जाऊन दे बरं सरळ घरो. राहू दे चल वाह. ड्रायव्हर अभ्यास कर ट्रॅक्टर नको चालू पुढं मोठा होय काहीतरी नोकरी कर. संपलं मला नाही चालेल चावी पण याला चला चावी घेऊन अरे चल जाय तेव्हा चावी घेऊन म्हणजे ते- आमचं कामीतच बंद होऊन ती कटर घेते बघ कशी हेअरस्टाईल पाडतोय. मग लय फुगेले पोरग ब्लॉग मध्ये फक्त तसं बोलत नाही तर लय गन लावल्याशिवाय बाहेर नाही निघत सकाळी. सेंट नसला तर मोकरा लावतो पण चला आपण चेक कुठे शेण करू चेकूचा सेंट मी चेक म्हणून मला चिकू काय पण चिकू सापला ना मला मग चिकलेला ते कच्चे आहेत नको तोडू होतं ते साप चिकलेला साप बघ एखादा सापडून तुला आतमध्ये बघ कच्चे आहेत आणि शपथ काय रे पण यायचे. मावा चावलं बरं नाही एवढं नाही येत बहिण बाजूला तू तुला हा नको मला चल चल अक्षय तू पण आता धरला असतं कडे आपल्याला खेळत ते अय धर याला धर आपल्या घरी आलाय पायाला चढायचे चावल तर मी तुला डायरेक्ट डोक्यात काढी घालून नाही काय म्हणते काही काम करीत नाही नुसती बाड करतो पिशवी धर बघून घे चावी चावी घरी जायचंय वरती नाही इथंच घरी पाठी धंदा आता बघ अजून नका ना ए कुठलं बघ कुठं गेलं वाटीला चल मग फ्लेवर नाही का मी चल यायचं गावात नाही रे. नाही चल, येतो चल. आता नंतर चल. आता निवांत गाठ घ्यायची मला
नाही चल काय काम नसलं तर येतो थोड्या वेळ. दुपारून तर कायच आता फायनली आलोय आता आम्ही घरी. अशी काय म्हणते होती तुला तो स्थळ आलो पाहिजे तुला अजून त्यागते तुला तो आतमध्ये आला. अरे काय आणलं? तुम्ही सांगितलं होतं हेच सगळं मिरच्या आणल्या डाळी बांधलं. मिरच्या डाळी तू म्हणले धुणं धुवायच्या आतमध्ये आलो तर गायचं आता मला लय वाटत त्यासल्यावर आहे सुट्टी आहे मला इथं आता मंचुरियन चालू आहे आपल्याला खूप चांगला दिवस चालू आहे यार. बघा इथं कशी असते आजी बघा बघा कसा कुरकुर पाऊस चालू आहे इकडं ते चालू आहे काय म्हणते मंचुरियन नाना नुसते खायची वाट बघते पण आम्ही देणारच नाही आम्हीच खाणार आहे. खा मला नको नका खाऊ मग आम्हीच खातात. कपडे काढून घे कपडे. एवढं ना भिजू द्या. पितून द्या आजची पण ते पाऊस आला तरी पितून द्या. बघा किती हिरो हिरो काले बघा हे बघा कधी पत्ता बघा किती मोठा झाला आहे. पेरलं झाड एक जांबाचं झाड बघा आजी आता कपडे काढते ती बघा पाऊस आला. पाऊस कमून आला हे झालं नाही एक आता हे गोलगोले नाही मंचुरियन खायला या तुम्ही आता हे असे अजून शिजायचे. आधी बघायची चुलीचा बेत. आता आजी बसले आता बघा कूलर मंचुरियन कशी तयार होते बघा आता जाळ फुकती जाळ फुकाना त्याला हानती आला बघा 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 नीलू दादा नुसतं आजीकडे बघतोय. नीलू दादा कधी वेळ वाट बघतोय. आणि तू मला तर काहीच आहे आपल्या आधी पेताना पण पेतलं चला बस नाही पेतलं बघा या रेसिपी माग किती आजी तर चालू आहे. काय चालू आधीच्या याच्या रेशीम मागं किती सैन्य चालू आहे. सैन्य काय म्हणायचं होतं स्ट्रगल बरं स्ट्रगल आणि काय म्हणलं रे इस्टल इस्टल बाय बाय ताता टेक केअर. तुम्हाला द्यायचं नव्हतं पण माझ्या आजीने ना आम्ही बनवलं म्हणून तुम्हाला देतो. अरे तुपली आजी तुम्हीच खा नाक डोळे मोडून तुम्ही असं खा नाक आणि डोळे खातो मी दोघं खा मला धरा. मला नको खातो मी खा दोघं धरा नको नको घ्या मी वकर भाड नाही घ्या भाड घ्या वकर मी घ्या बरं घेऊ का वर का कोणाचं लवकर संपत आहे? हा हे जा. चांगले मग आपली आजी म्हणून देतोय मी नाही तर कोण देतोय तुम्हाला? आजीचं घाले ना डोक्यात दगड मी मोठा मी काय लागेल मी नसता खायला आहे का मग तू नुसतं खायला आम्हाला बघायला जर कोणी हात लावलं ना आमच्याकडे ताईला किती फॅमिली आहे की कोणची फॅमिली इथं फॅमिली तुमच्याकडे कोणीच नाही आमच्याकडे कुत्रे मांजर खायचे आता खायला नानाला काही घातलं तुम्ही या चांगलं झालं तुम्हाला आवडले नसले तरी पण लाईक करा. हा काय लाईट चालली लाईट चालली चांगली खाता खाता. गाईज बघू शकता एक एक दिवस कोणी दिसत नाही ब्लॉग मध्ये. आज सगळेजण आले आहेत आणि आजी आजोबासोबत गप्पा मारून राहिले. आगसूच्या आणि आपल्या आजोबांच्या गप्पा कुठून चालू होत्या आणि कोणत्या टॉकाला जात्यात त्या अंदाजच नाही. ते दुष्काळ होता नाही, नाही. वऱ्याला खडीच्या साली की दुष्काळ होता. सातू खात होत सुकडी खात होत. मी ज्याला म्हणलं होतं का तेव्हा दिसलं काय माहिती नव्हतं. नानाने दुष्काळात फक्त सुकडीन सातू द्या ना टुले बाकीचे हाल झालेले नाही टुले. गाणेच नव्हते खायला त्या टायमात सुकडी पहिले दुष्काळ होता. सातू खायचो मका खायचो फुलगे खायचो तेव्हा एकच एअर होती ना गावात आणि एकच एअर होती ना तिकडं माग ते वाड्याजवळ. गाईज आत्ताच आजीला हॉस्पिटलमधून आणलंय. डॉक्टरनं सांगितलं की ते नाही का म्हणजे एकाएकीच झालं काय ग थोडं वातासारखा प्रकार होतो म्हणते कधी मध्ये तसं झालं तिला. हे सगळं हातसून पडला होता आणि आतून गरम लागतोय. टॅबलेट दिल्यात इंजेक्शन दिलं. कशा सांगितल्यात गोळ्या घ्यायच्या? त्या दोन्ही गोळ्या घ्यायच्या आता आणि सकाळची घ्यायची. मग तशा गोळ्या खाय ना आता झोप. जेवणाचं जाऊ दे जेवण करीन संध्याकाळी भात बीत घालू नाही तर मी भात घालतो आज.
झोप आता जाय घरात. हां झोप. दुपारपर्यंत सगळं एकदम व्यवस्थित होतं आणि आत्ता एका एकीच नाही का हाताचा म्हणजे अंगठ्यापाशी दुखायला लागला आणि गरम गरम लागायला लागलं मला म्हटली. पण बाहेरून थंड होतं पण तिला आतून नाही का असं जाणवत होतं गरम होतं आहे म्हणून. आता किती काय केलं तर माणूस आहे आणि त्याला आता आपल्या आजीचं वय झालेलं आहे. तर आता लगेच हॉस्पिटल नेलं डॉक्टर म्हणे 1-1.5 तास म्हणे बरं लागेल. आता आजीने टॅब्लेट पण घेतला. आता तिला झोपी घालतो मस्त. संध्याकाळी मस्त खिचडी भात वगैरे घालतो त्याच्यासारखा आजी आजोबा खाऊ घालतो आणि झोपीतो. आम्ही झोपत होतो मग काय करा. कमून आता तिथं दुखतं मला काय खायचं ढेकळं खायचं. भात भात हा भात आहे भात खाता का? भात खाऊ. शेवायचा भात खा ना. शेवाचा खाऊ आणि ह्यो दुसरा खाऊ काही खाऊ. मी शेवायचा भात देतो करून. खाता का माझ्या हातचा? मसाला भात मसाला नाही शेवायचा. शेवाचं मग तेल का मग उकळीत आहे ना का बसतील बस. मला लई क्वालिटी येतो. हा तो क्वालिटी नको आम्हाला. का पण ती क्वालिटी मसाला आणि पेसाला काय चालू. काहीच बघू शकता एकदम मस्त भात घातलाय. पण आजीला नाही का माझ्यावर भरोसा नाही त्याच्यामुळे माझ्यापाशी येऊन बसली. हे बघा तिला वाटतंय काय करतोय काय नाही. तर हे बघा एकदम मस्त भात घातलाय मी. थोडं पाणी राहिलंय. आज टेन्शन नाही. आज माझ्या हाताने भात खाऊ घालतो. आज नीलू दादाच्या हाताने भात खायचा आहे. हे बघा आता मस्त भात केलाय का. आता चांगला भात केलाय त्याने सगळेजण जेवू आता. तर मस्त भात झालाय एकदम. मला वाटलं होतं आज नाही का भात वगैरे चांगला होतं की नाही. माझ्या हाताने भरपूर दिवसातून बनवला होता पण नाही का आजी आजोबाने एकदम मस्त आवडीने भात वगैरे खाल्ला. आणि आत्ता नाही का आजीला टॅबलेट वगैरे दिल्या आणि आता झोपू घातली. कारण ते एका दुखायला लागले आणि लगेच मी हॉस्पिटल नेऊन आणलंय त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता बरं वाटतंय थोडं त्याला. सकाळपर्यंत एकदम बरं वाटून जाईल. आजचा पूर्ण ब्लॉग नाही का एकदम हसत खेळत आणि एकदम मस्त गेलाय. जास्त करून जर म्हटलं ना तर एकदम नाही का निसर्गरम्य वातावरणामध्ये गेलाय. तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच आपला इंटरेस्टिंग दररोज ब्लॉग बघायला मिस नका करू. निलूची आजी या चॅनलवरती नाही का आपली हक्काची फॅमिली आहे आणि आपण तिच्यातले सगळ्यांना एक सदस्य होतं. अजून पण जर कोण नाही का आपल्या हक्काची फॅमिली सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. तर भेटू आपण उद्या परत सकाळी नवीन अशाच एक इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. आणि हा जाता जाता तुम्हाला गोष्ट सांगतो की नाही का वातावरण भरपूर म्हणजे भरपूर खराब आहे. कारण गावाकडे नाही का भरपूर पब्लिक आजारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही नाही का जमेल तेवढी नाही का भरपूर म्हणजे भरपूर काळजी घ्या. जसं तुम्ही कमेंट करून सांगताय की आपल्या आजी आजोबांना मला काळजी घ्या तसं तुम्ही पण सर्वजण खूप खूप म्हणजे काळजी घ्या सगळेजण. तोपर्यंत टेक केअर. गुड नाईट. बाय बाय. राम राम. राम राम. आजीचं दुखत आहे माझ्या. आज याचे दुखत आहे मग घेऊन जा पाटकोळी. होय काय मग अक्षय, आला का तू? पाडीशील मला तू थांब. दुपारी बनव, संध्याकाळ झाली ना आता. झाली ना मग. तू कुठं काय करीत होता घरी? भांडणं करतो होय घरी.